भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळमधून बुधवारी दुपारी एक अशी बातमी आली जिने सर्वांनाच हादरवून सोडलं। आकाशातून पावसाचा एक थेंबही न पडता, ढगफुटी न होता अचानक असा महापूर आला कसा, की ज्याने अवघ्या काही सेकंदात भल्या भल्या इमारती आणि संपूर्ण गावच्या गावं गायब केली। सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले 105 भारतीय नागरिक या महापुरात अचानक गायब झालेत। मुसळधार पाऊस नसताना सुद्धा हा भयानक महापूर आला कसा? तिबेटमधून आलेली ही 33 फूट उंच विनाशाची लाट आता भारताच्या सीमेवर कशी धडकतीये? नेपाळमधील ही धडकी भरवणारी ग्राउंडवर परिस्थिती नेमकी काय आहे, हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी गौतमी शिकलगार, तुम्ही पाहत आहात तरुण भारत डिजिटल। नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी तिबेटच्या लेंदे नदीतून पाणी आणि चिखलाचा मोठा लोट नेपाळच्या दिशेने मोठ्या वेगाने वाहू लागला। थोड्याच वेळात या महाकाय लोटाने तिबेट नेपाळला जोडणारा मित्री पूल वाहून गेला। पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की काही वेळातच तिबेटमध्ये आलेल्या पुराचा फटका नेपाळला बसला। तिबेटमधली लेंदे नदी नेपाळच्या भोटेकोशी नदीला जाऊन मिळते, त्यामुळे भोटेकोशी नदीतल्या पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला। सीमावर्ती भागात असलेल्या रसुवा जिल्ह्यात या पुराने हाहाकार माजवला। पाणी आणि चिखलाचा लोट टिमुरे गावात पोहोचला तेव्हा त्याची उंची तब्बल 33 फूट होती। या गावात असलेलं ड्रायपोर्ट, कस्टम ऑफिस, मोठी मालवाहू वाहनं काही सेकंदामध्ये या पुरात वाहून गेली। पुढे हा पूर मोठ्या वेगानं स्याफ्रू बेसी भागात पोहोचला। हे ठिकाण मोठं पर्यटन स्थळ असल्यानं तिथले हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि घरं आहेत, पण पुरात तिथल्या सगळ्या वस्तू वाहून गेल्या। या स्याफ्रू बेसी भागात भोटेकोशी नदीवर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स आहेत, तेही या पुरानं वाहून नेलेत। नंतर हा पूर त्रिशूली या मोठ्या पात्राच्या नदीत विलीन झाल्यानं त्याची तीव्रता कमी झाली, पण तरीही त्रिशूल नदीच्या खोऱ्यातल्या नुवाकोट, धानिंग, चितवन आणि गोरखा या 4 जिल्ह्यांनाही या पुराचा फटका बसलाय। इथेही पाण्याची पातळी धोकादायक असल्यानं मोठं नुकसान झालंय। स्याफ्रू बेसी, बेत्रावती, मैलूम, सल्लेतार, शांती बाजार, पैरेबेसी, खालटी बस्ती, सोले, त्रिशूली आणि बत्तार यासह सुमारे डझनभर ठिकाणांना पुराचा मोठा फटका बसला। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सीमा भागातून वाहून आलेले 8 मृतदेह त्रिशूल नदीत सापडले। नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक माहितीनुसार 93 नेपाळी नागरिक आणि परदेशी पर्यटक अजून सुद्धा बेपत्ता आहेत, ज्यात 105 भारतीय पर्यटकांचा सुद्धा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। हे भारतीय पर्यटक कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेले होते। स्याफ्रू बेसी हे मानसरोवरला जाताना लागणारं हॉटेल्स आणि प्रवासाची व्यवस्था असलेलं ठिकाण असल्यानं मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक स्याफ्रू बेसीमध्ये थांबले होते। या सगळ्या भारतीय पर्यटकांशी अजूनपर्यंत कोणताही संपर्क होऊ शकलेला नाहीये। माध्यमांमधल्या आकडेवारीनुसार नेपाळमधल्या या पुरामुळे आतापर्यंत 500 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज आहे। रसुवामधील तिमुरे येथील नेपाळ पोलीस आणि आर्म पोलीस फोर्सचे 32 सुरक्षा कर्मचारी सुद्धा बेपत्ता झाले। नेपाळमधल्या लांगटांग खोला हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित 60 जणांशी सुद्धा संपर्क तुटला। सीमा शुल्क कार्यालयाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार तिमुरे येथील रसुवा सीमा शुल्क कार्यालयातील 15 कर्मचारी सुद्धा बेपत्ता झालेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू आहे। मोठमोठे पूल, उंच बिल्डिंग्स पुराच्या लोटात वाहून गेली आहेत। नेपाळमधल्या रस्त्यांवर सगळीकडे फक्त आणि फक्त चिखल दिसतो। या चिखलामुळे बचाव कार्यात सुद्धा अडथळे येत असल्याचं सांगितलं जात आहे। बचाव आणि मदत कार्यासाठी नेपाळ सरकारने नेपाळी लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांना तैनात केले। इतर जिल्ह्यांमधून अतिरिक्त फौजफाटाही पाठवला जातो। नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटीकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे। तसंच वैद्यकीय पथकं, स्काउट्स आणि रेड क्रॉसला मदत कार्यात समन्वय साधण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। पण रस्त्यांवर असलेल्या सगळीकडे चिखल, खराब हवामानामुळे बचाव पथकांसमोर मोठं आव्हान येत आहे। पण अतिवृष्टी किंवा ढगफुटी सदृश पाऊस पडलेला नसताना सुद्धा नेपाळमध्ये इतका भयंकर महापूर आला कसा, याचीही काही कारणं आहेत। या पुराचं केंद्रस्थान हे तिबेट होतं। सॅटेलाइट डेटा आणि माध्यमांमध्ये आलेल्या प्राथमिक माहितीनुसार तिबेटमधल्या किरो या प्रचंड उंचीवर असलेल्या काउंटीमधून लेंदे नावाची नदी वाहते। याच नदीच्या शेजारी बर्फाचे भल्या मोठ्या आकाराचे हिमनग म्हणजेच ग्लेशियर्स आहेत। त्यातलाच एक मोठा ग्लेशियर अचानक तुटून लेंदे नदीत कोसळला। सोबत दगड आणि मातीचा ढिगारा घेऊन आलेल्या या पाण्यानं अचानक महापुराचं रूप धारण केलं।
अचानक तयार झालेली पाण्याची ही लाट तब्बल 33 फूट उंच होती. या प्रवाहाच्या वाटेतल्या प्रत्येक वास्तूला जलसमाधी मिळाली. आता तिबेट किंवा चीनने या धोक्याबद्दल नेपाळला आधी सूचना का दिली नाही असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. त्याबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार हा पूर सततच्या पावसामुळे आला नसून काही मिनिटांमध्ये तयार झालेल्या परिस्थितीमुळे निर्माण झाल्यानं चीन किंवा तिबेटने नेपाळला पूर्वसूचना दिली नव्हती. या उलट तिबेटच्या सीमेत ही मोठं नुकसान झाल्यानं त्यांनाही या महापुराची कल्पना नसावी असे अंदाज वर्तवले जात आहेत. मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्यानंतर नेपाळने भारत आणि चीनकडे मदत पाठवण्याची मागणी केली आहे. भारतानं याची तातडीने दखल घेतली असून प्रधानमंत्री मोदींच्या आदेशाने NDRFची पथकं नेपाळला रवाना करण्यात आली आहेत. सोबतच वायुदलाकडून औषधं, अन्न आणि मदतीची बाकी सामानही पाठवण्यात आले. चीनकडून सुद्धा मदत पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. लेंदे नदीमध्ये पडलेल्या ग्लेशियर अजूनही पूर्णपणे वाहून गेला नसल्यानं पुराचा धोका अजूनही कायम असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं भोटेकोशी, त्रिशुली आणि बिहार मधल्या गंडक नदीच्या खोऱ्यातील जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलाय. आता तिबेटमधून येणाऱ्या या महापुराचा धोका भारतातल्या बिहारला कसा असा प्रश्न तुम्हाला नक्की पडलाय. तर महापूर लेंदे नदीतून भोटेकोशी मार्गे त्रिशूल नदीत आलाय. पण हीच नदी नेपाळमधून वाल्मिकी नगर मधून भारतातल्या बिहारमध्ये प्रवेश करते आणि गंडक या नदीच्या नावानं ओळखली जाते. पण तिबेट ते बिहार हा तब्बल 630 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करूनही या महापुराची उंची बिहारमध्ये येईपर्यंत 10 फूट एवढी आहे. चीनच्या इशाऱ्यानंतर बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं ही भयंकर लाट नदी काठच्या बांधाऱ्यांना आणि गावांना थेट उद्ध्वस्त करू शकते असं सांगितलंय. या नदीवरच्या बिहार मधल्या वाल्मिकी नगर बॅरेज मधला 80,000 क्युसेक प्रवाह 2.5 लाख क्युसेक होणार असल्याची दाट शक्यता असल्यानं खालच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. या भयानक परिस्थितीमुळं बिहारमधील पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, मुझफ्फरपूर, सीतामढी, शिवहर, सुपौल, सारण आणि वैशाली या 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा हाय अलर्ट देण्यात आलाय. तसंच उत्तर प्रदेशातील महाराजगंज आणि कुशीनगर या 2 सीमावर्ती जिल्ह्यांना सुद्धा धोक्याचा इशारा देण्यात आलाय. बिहार सरकारच्या अधिकृत फ्लड फोरकास्टनुसार गंडक नदी गोपालगंजच्या डुमरिया घाट येथे धोक्याच्या पातळीपेक्षा वर आहे. कोसी सुपौलच्या बीरपूर आणि कटिहारच्या कुर्सेला इथं धोक्याच्या पातळीवर आहे. गंगापटना, भागलपूर, मुंगेरसह अनेक ठिकाणी पाण्याची पातळी धोक्याच्या वर आहे. पटण्यातील गांधी घाट आणि हातीद इथंही पाणी धोक्याच्या पातळीवर आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून धोक्याच्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या तिबेट आणि नेपाळमध्ये मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. बिहारमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये NDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत. भारताने पाठवलेल्या शोध पथकांकडून बेपत्ता झालेल्या 105 भारतीयांचा शोध घेणंही सुरूच आहे. पण नेपाळमधल्या या महाकाय पुरामुळे सध्या 22 वर असलेल्या मृतांचा आकडा हा हजारांच्या वर जाण्याची भीती व्यक्त केली झाली. पण नेपाळमधल्या या महाकाय पुरामुळे सध्या 22 वर असलेल्या मृतांचा आकडा हा हजारांच्या वर जाण्याची भीती व्यक्त केली जात असल्यानं चिंता आणखीनच वाढली. त्यामुळे बचाव कार्य कधी पूर्ण होणार, बेपत्ता झालेल्या नागरिकांचा काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले.